गायकवाड मेरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण इथं पाहतोय की वारकरी संप्रदायाचे काही लोक आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत। त्यांची आज ठाण्यापासून ते आळंदीपर्यंत त्यांची जी पायी वारी निघणार आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल, आज आपण जी वारी आहे ती पायी निघणार आहे, कोणाची वारी आहे आणि प्रत्येक वर्षी अशीच प्रकारे पायी वारी जाते का, काय सांगाल? रामकृष्ण हरी। आपल्या ठाणे शहरातून श्री क्षेत्र आळंदी येथे 3 वर्षापासून कार्तिक वारी निमित्त म्हणजे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त जो काही आळंदीमध्ये उत्सव असतो, कार्तिक वारीचा उत्सव असतो, त्याच्याकरता आपण गेल्या 3 वर्षापासून आपल्या ठाणे शहरातून आळंदी येथे पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं आहे। आज दिंडीचं प्रस्थान आहे। आजच दिंडी ठाणे इथून निघालेली आहे आणि पहिल्याच दिवशी आपण या ठिकाणी वारकऱ्यांचा उत्साह बघू शकतो की आपण आता लगे आळंदीकडे प्रस्थान करत आहोत आणि 25 नोव्हेंबरला म्हणजे दशमीला आपण आळंदीमध्ये संध्याकाळी पोहोचत आहोत आणि तिथे गेल्याच्या नंतर देखील 4 दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे त्रयोदशीपर्यंत म्हणजे 28 तारखेपर्यंत हा उत्सव चालू राहणार आहे। 16 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत हा उत्सव चालू राहणार आहे। ज्याप्रमाणे आपण पाहतो की तुम्ही तो वारीसाठी आता निघालेला आहात, तर प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे वारी निघते का? किती वर्ष झाले? आता 3रं वर्ष चालू आहे। तर 3रं वर्ष तुषार महाराज यांनी अत्यंत परिश्रम घेऊन एकदम त्याने कार्य एकदम जोमानं सुरू केलेलं आहे। तरी त्यांना ते दृष्टीहीन असूनसुद्धा ते कार्य एकदम जोमाने करत आहे, तर त्यांना आमचं फुल पाठिंबा आहे आणि सर्व संत मंडळीचा पण पाठिंबा आहे आणि असंच कार्य प्रत्येक वर्षी चालू राहो। आणि ठाणे लोकमान्य नगर ते आळंदी असा दिंडीचा प्रवास आहे आणि 28 तारखेपर्यंत आम्ही तिथे आहे। तर तिथे पण कीर्तन, प्रवचन, भजन चालू असणार आणि सर्व गावागावामध्ये दिंडी रात्री थांबते आणि त्याच्यानंतर ते सेवा करतात आणि सेवा करून पुढे जातात आणि नंतर मग दुसऱ्या गावामध्ये आणखीन तयारी होते जोरदार। असं हे दिंडीचं स्वागत आहे आणि दिंडीचं स्वागत एकदम जोमामध्ये असतं आणि तुषार महाराज यांचं नेतृत्व करत आहे आणि तुषार महाराजांचं कार्य हे फार मोठं आहे। ठीक आहे सर।